राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी अजय जोशी। राज्य माझा न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। बदलापूरमधील उद्योजक उत्तम विशे यांची अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील उद्योग भवन K3च्या चेअरमन पदी निवड झाली आहे। त्यामुळे त्यांच्यावर त्यांचे मित्र आणि आपलेशांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। बदलापूरमधील उद्योजक उत्तम विशे यांची उद्योग भवन K3 संचालक मंडळाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे। अंबरनाथ बदलापूर शहराला लागून आनंदनगर MIDC आहे। या MIDCत अनेक नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, तसेच विविध मंडळ सुद्धा आहेत। काही दिवसांपूर्वी आनंदनगर MIDC उद्योग भवन K3 संचालक मंडळाची निवडणूक झाली होती। या निवडणुकीत बदलापूरमधील उद्योजक उत्तम विशे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे। विशे यांची चेअरमन पदी निवड झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरातील समाजसेवक आणि युवा सेना तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या पाठपुराव्याने सर्वोदय नगर परिसरातील पाणी समस्या सुटली आहे। 2 दिवसांपूर्वीच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते सर्वोदय नगर परिसरात बूस्टर पंपचं उद्घाटन करण्यात आलं आहे। अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात पाण्याची समस्या सुटली आहे। युवा सेना तालुका प्रमुख शैलेश भोईर हे मागील काही महिन्यांपासून सर्वोदय नगर परिसरात पाणी समस्या सोडवण्यासाठी आग्रही होते। याबाबत त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली होती। शैलेश भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वोदय नगर परिसरात बूस्टर पंप बसवण्यात आलाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांची पाणी समस्या सुटली आहे। पाणी समस्या सुटल्यानं परिसरातील नागरिकांनी शैलेश भोईर यांचे आभार मानलेत। आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते या बूस्टर पंपचं उद्घाटन करण्यात आलं। पाणी समस्यासोबतच सर्वोदय नगर परिसरात इतर अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भोईर आग्रही असतात। सर्वोदय नगर परिसरात शैलेश भोईर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं करण्यात आली आहेत। त्यातच आता पाणी समस्या सुटल्यानं नागरिक भोईर यांच्या कार्यशैलीवर आनंदी आहेत। गेल्या खूप दिवसापासून 5-7 सोसायट्या होत्या। सर्वोदय सोसायटी, सर्वोदय सत्या मॉनिटर, सृष्टी, या ज्या सोसायट्यांना पाणी मिळत नव्हतं, लो प्रेशरने पाणी येत होतं। त्यामुळे या लोकांची समस्या शैलेश भोईर आमचे या ठिकाणचे सर्व ऍक्टिव्ह तालुका संघटक आणि आमच्या या विभागाचे विभाग प्रमुख त्यांची समस्या घेऊन आम्ही वॉटर सप्लायकडे गेलो आणि आज 5 HP पंप 15 HP पंप आज या ठिकाणी लावून कालच त्यांनी ट्रायलही घेतली होती। पाणी सर्व सोसायट्यांना मिळतंय। आज खूप नवीन वर्षाच्या नवीन दिवसाच्या सर्वांनाच पाण्याची जी समस्या होती आज मला वाटतं पूर्ण झालेली आहे। मी शैलेश भोईर आणि सर्व सोसायटीच्या मेंबरना मी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य शैलेश भोईरच्या हातून हो हे करावं। आणि हे आमचे सर्वच नागरिक आहेत, आमच्यावर विश्वास ठेवतात, आमच्यावर प्रेम करतात। खासदारकी असो, आमदारकी असो किंवा नगरपालिका असो, प्रत्येक वेळेस आम्हाला धावून आमच्या आमदारकीला सगळ्यात जास्त अंबरनाथ विधानसभेतून हायेस्ट मतदान आमच्या सर्वोदय नगर चिखलोली परिसरामध्ये पाणी आहे, परंतु हा सर्वोदय चौकातल्या वरचा जो एरिया आहे, सत्य मॉलेंडर असेल, ऑर्चिड स्क्वेअर, तुलसी शरणम असेल, सर्वोदय स्क्वेअर, या 4-5 बिल्डिंगांना बिल्डरच्या ढिसाळ नियोजनामुळे पाण्याची समस्या खूप दिवसापासून होती। आम्ही वारंवार ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि कंटिन्यू आम्ही त्या प्रयत्नातच होतो। शेवटला ऑप्शन म्हणून आम्ही एक इथे बूस्टर पंप बसवलेला। बूस्टर पंपचा आम्ही मागील 2 दिवसापूर्वी त्याची ट्रायल घेतली। त्या ट्रायलमध्ये आम्ही ट्रायल घेत असताना जे स्थानिक सोसायटीचे नागरिक आहेत त्यांना देखील आम्ही बरोबर घेतले आणि तो बूस्टर पंप चालू केल्यानंतर जो पाण्याचा प्रेशर पाहून नागरिक खूप सुखावलेले होते। तर नागरिकांचं असं म्हणणं होतं की मागील 1-2 वर्षापर्यंत आम्ही असा पाण्याचा प्रेशर पाहिलेला देखील नव्हता। तर आज त्याचं ऑफिशियल आपण आपले अंबरनाथ विधानसभेचे कार्यसभा आमदार बालाजी किनीकर साहेब यांच्या माध्यमातून त्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आशा व्यक्त करतो आणि 100% आशा नक्तो हे 100% का हा ज्या वरच्या सोसायटींना जो पाण्याचा प्रश्न होता हा निश्चितपणे त्यांचा पाण्याचा प्रश्न निर्णयात निघेल आणि त्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल। अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अमराठी ब्रांच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। तुम्हाला जर मराठी बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जा, असा इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रांच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्यानं संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला।
यावेळी मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रांच मॅनेजरला देण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या। याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते। यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितल्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा असा इशारा त्यांना दिलाय। त्यावर ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा असं उत्तर दिल्यानं संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला। तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्रामध्ये मराठीत बोललं पाहिजे, इतर भाषांना। महाराष्ट्र बँकेमध्ये आमचं दुर्दैव की कोणीतरी शर्मा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी बँक मॅनेजर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांना आम्ही फक्त निवेदन दिलं की रिझर्व्ह बँकेने जे गाईडलाईन दिलेत की ज्या ज्या राज्यात जी बँक असेल त्याचा व्यवहार त्या भाषेत होणं पाहिजे, महाराष्ट्रात व्यवहार सगळे मराठीत होते असं निवेदन त्याला द्यायला गेलो। त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तर दिली, आप ये मुझे मत बोलो पुन्हा जाके बोलो असं त्यांनी उत्तर दिलं आणि त्यावेळेस त्याला आम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह केला, त्यावर त्याची आर्ग्युमेंट झाली। उन्हाळ्यात बाहेर फिरताना आपल्या डोळ्याची काळजी कशी घ्यायची याबाबत राज्य माझा न्यूजवर नेत्रतज्ञ डॉक्टर प्राची विभूते यांनी सविस्तर माहिती दिली आहे। त्यामुळे वाढत्या तापमानात तुम्ही जर बाहेर पडत असाल तर ही बातमी बघा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या। मागील काही दिवसात उन्हाच्या झळा वाढू लागल्यानं नागरिकांना डोळ्यांच्या समस्या सुद्धा उद्भवत आहेत। उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत आम्ही बदलापूरमधील नेत्रतज्ञ डॉक्टर प्राची विभूते यांच्याकडून माहिती घेतली आहे। मागील काही दिवसात बदलापूर शहराचा पारा 40च्या वर गेलाय। त्यातच दुचाकीवर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना उन्हाच्या झळा लागतायत। डोळ्यांमध्ये वाहनांचा धूळ जाते, त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या इतर समस्या उद्भवतात। त्याच समस्येवर डॉक्टर प्राची विभूते यांनी तोडगा सांगितलाय। तुम्ही जर दुपारच्या वेळेत बाहेर फिरत आहात त्यानंतर घरी आल्यावर डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे। उन्हाळ्यामध्ये एकतर उन्हाळ्यापासून प्रोटेक्शन घेण्यासाठी डोळ्याला उत्तम प्रतीचा गॉगल तुम्ही वापरला पाहिजे। डोळ्याला अधनमधनं थंड पाण्याचे हबके मारून डोळे स्वच्छ धुतले गेले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टाईम थोडा खासकर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमीच ठेवला पाहिजे। मुलांना पण सुट्ट्या लागल्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये जर ते करू शकत असतील तर ते जास्त बरं राहील आणि पाण्याचं प्रमाण पिण्यामध्ये भरपूर असलं पाहिजे। आपण जर बघितलं मॅडम तर मागील 8 दिवसांमध्ये बदलापूर शहरातला तापमानाचा पारा जो 42च्या आसपास पोहोचलेला आहे, त्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे किंवा कुठल्या समस्या नवीन उद्भवल्या आहेत का? कोरडेपणाची समस्या जास्त जाणवती आहे, त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे तसंच वातावरणाच्या परत होणाऱ्या बदलांमुळे धूळ आणि धुराचं प्रमाण MIDC एरिया मोठा असल्यामुळे जो होणारा त्रास आहे नागरिकांना तो थोडासा निश्चितपणे वाढलेला आहे। त्यामुळे ॲलर्जीची समस्या ही जास्त प्रमाणात दिसून येते या दरम्यानच्या काळामध्ये। आपण जर बघितलं डोळ्यांच्या हिशोबाने आपण नागरिक जे असतात घरीच अंगावर दुखणं राहतात, त्यामुळे काय सल्ला द्याल त्यांना? सल्ला मी त्यांना असा देईन की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं मेडिकलमधून कुठलाही ड्रॉप घेऊन डोळ्यात परस्पर घालू नये किंवा घरीच 3-4 दिवस वाट बघत बसूनही थांबू नये। एखादा दिवस फार तर तुम्ही बघा, जास्त अधिक त्रास होत असेल ना तर सरळ नजीकच्या डॉक्टरांना तुम्ही येऊन भेट द्यायला पाहिजे। कर्जत रेल्वे स्थानकावर वडापावमध्ये साबण निघाल्याने एका महिलेने स्टेशन मास्टरकडे तक्रार केली आहे। या तक्रारीची दखल घेत संबंधित स्टॉलवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे। मात्र यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित स्टॉल कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे। कर्जत रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाने विकत घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा निघाला। हीच बाब स्थानकात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब महिलेनं आणून दिली। मात्र आता नाही, पहाटे 4:30 नंतर या तेव्हा बघू असं उत्तर सुरक्षा रक्षकाने दिलं। त्यानंतर सदर महिलेने स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात जाऊन तक्रार पुस्तकात लेखी तक्रार दाखल केली। याच तक्रारीची दखल घेत स्टेशनवरील वडापाव स्टॉल तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय।
मात्र वडापावमध्ये साबणाचा तुकडा निघाल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय। ज्या स्टॉलवर हा वडापाव विकत घेतला गेला तो स्टॉल कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी सोशल मीडियावरून प्रवासी करतायत। तसंच संबंधित सुरक्षा रक्षकावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली जाते। सदर महिलेशी राज्य माझा न्यूजने बातचीत केली असता तिने वडापावमध्ये साबणाचा तुकडा निघाल्याची माहिती दिली आहे। बदलापूरच्या कान्होर परिसरात खैर प्रजातीच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या 2 चोरट्यांना वन विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। बदलापूरच्या कान्हेर परिसरातील राखीव वनक्षेत्रात खैर प्रजातीच्या लाकडाची चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। हनीफ मैनुद्दीन मुल्ला, रशीद हनीफ मुल्ला अशी या दोघांची नावं आहेत। दोघंही बदलापूर गावातील रहिवासी असून त्यांच्यावर वनविभाग अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। कोकण प्रदेशात खैर प्रजातीचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत। या वृक्षाच्या लाकडाचा वापर कात आणि गुटखा बनवण्यासाठी केला जातो, त्यामुळे या वृक्षांना मोठी मागणी आहे। महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या राज्यात कोकणातील खैर प्रजातीच्या वृक्षांना मोठी मागणी आहे। मात्र बदलापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जंगल माफियांचे धाबे दणाणलेत। या प्रकरणाचा अधिक तपास वन परिमंडळ अधिकारी सखाराम राठोड करतायत। या प्रकरणी लवकरच इतर आरोपींचा शोध घेणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे यांनी दिली आहे। दरम्यान कान्होर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत उपवनरक्षक सचिन रेपाळ, सहाय्यक वनरक्षक गणेश सोनटक्के, वैभव वाळिंबे, प्रमोद वारके, जीवनसिंग सुलाने, राजू बेनवाळे, गजानन मुडकर, अशोक खेडकर, महिला वनरक्षक सीमा झाडबुके, सुवर्ण कापडी सहभागी झाले होते। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। वृक्षतोड केलेला आरोपी काल एक खैर जातीचं खैर वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। एक वाहन सुद्धा आहे आणि एक स्कूटी सुद्धा। अर्थात कशासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो आणि काय तपासामध्ये? ऍक्च्युली याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे, कात तयार केलं जातं। आयुर्वेदिक दवेसाठी त्याचा वापर केला जातो, परंतु याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि याची तस्करी होते। त्याच्यामुळे हे आम्हाला काल एका गुप्त बातमीवरून आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही ते तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट केलेले। त्यांना कुठे नेमकं त्यांना अटक करण्यात आली किंवा कुठे हा प्रकार घडत होता आणि आरोपींची काय नाव आहे, कुठले आहेत आरोपी? हे वन परिमंडळ सोनावळा नियत क्षेत्र कान्होर या ठिकाणी या वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। मुरबाडमध्ये एका महिलेने असंख्य महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय। मुरबाड पोलिसांनी या महिलेला बदलापूरच्या वांगणी परिसरातून ताब्यात घेतलं असून तिची सध्या सविस्तर चौकशी सुरू आहे। मुरबाडमध्ये कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या जयश्री उर्फ राणी देशमुख या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मुरबाडमधील असंख्य महिलांना या राणीने गंडा घातलाय। मुरबाड शहरातील सर्वसामान्य महिलांना भिशीच्या माध्यमातून मोठा मोबदला देईन असं आमिष दाखवून या महिलेने महिलांकडून चांगली रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतले होते। अनेकांचा विश्वास संपादन केल्यानंतर या महिलेनं कोट्यवधी रुपये जमा केले। त्यानंतर ही महिला फरार झाली होती। मात्र मुरबाड पोलिसांनी वेगवान तपास करत बदलापूर शहराजवळ असणाऱ्या वांगणीतून जयश्री उर्फ राणी देशमुख हिला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी मुरबाड पोलीस पुढील तपास करतायत। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।